नमस्कार, प्राजक्ता's किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दाल ढोकळी. त्यासाठी बघूया काय काय घेतलेलं आहे. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, जिरा आणि कोथिंबीर मिक्सरला फिरवून घेतली आहे, 1 मोठा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. सर्वात आधी आपण डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. डाळ मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण याला कुकर मध्ये टाकून घेऊ. डाळ शिजेल इतपत आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. एक प्लेट ठेव. कुकरच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे डाळ एकदम आपली स्मूथ शिजली पाहिजे. आपली डाळ इथे शिजत आहे तोपर्यंत आपण ढोकळीसाठी आटा लावून घेऊ. ढोकळीचा आटा लावायसाठी मी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 मोठा चम्मच बेसन, थोडेसे तीळ, चवीनुसार मीठ, धने पावडर, हळद म्हणजे कलर छान येतो, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, थोडासा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे टेस्ट छान येते. थोडंसं तेल घालून घेऊ, जास्त नाही घालायचं. हे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करून घेऊ. गोळा बघा, मी इथे असा गोळा तयार करून घेतलेला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त एकदम सैलही नाही. आता याला आपण 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवू. आपली शिजलेली आहे तर रवीने याला आपण छान एकजीव करून घेऊ. बघा, डाळ मी इथे छान एकजीव करून घेतली. आता आपण फोडणी देऊन घेऊ. इथे मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी टाकू, जिरा, कांदा, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट हे सगळं असं छान भाजून घेऊ आपण खरपूस असं. कांदा लसूण छान परतलेला आहे. आता यामध्ये मसाले टाकून घेऊ. धने पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ हे परतून घेऊ. टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टमाटर छान शिजलेले आहे. आता आपण मध्ये जी डाळ आहे ती टाकून घेऊ. मिक्स करू. मी साईडने गरम पाणी करायला ठेवलं होतं, आपण ते टाकून घेऊ कारण ढोकळी शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे. तुम्हाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मिक्स करून घेऊ. शक्यतोवर ना ही डाळ ढोकळी थोडीशी आंबट गोड चवीची असते, पण माझ्याकडे ना आंबट गोड चव अशी कुणाला आवडत नाही, तिखट आवडते. त्यामुळे मी यामध्ये आंबट आणि गोडचं प्रमाण स्किप केलं आहे. पण तुम्हाला आंबट आणि गोड चव जर आवडत असेल यामध्ये थोडंसं आमचूर पावडर आणि थोडासा गूळ टाकायचा, त्यामुळे टेस्ट छान. आता याला आपण छान एक उकडी काढून घेऊ. तोपर्यंत आपण आपली ढोकळी तयार करू. आपण ढोकळीसाठी जो गोळा भिजवलेला होता तो छान मुरलेला आहे. एकदा याला हाताने मळून घेऊ. यामधला एक गोळा तोडून घेऊ. त्याला हाताने असं छान गोल करायचं. पोटपटाला थोडंसं तेल लावायचं म्हणजे जो आपला उंडा आहे, गोळा आहे, चिकटणार नाही. थोडं लाटणीला तेल लावायचं. हा इथे गोळा घेतलाय मी, याला सुद्धा थोडंसं तेल लावू आणि याला ना असं पातळ लाटून घ्यायचं. लाटून घेतलेलं आहे, एकदम पातळ नाही, एकदम जाडे नाही. आता ना आपण याचे काप करून घेऊ. तुम्हाला जर कुठला आकार द्यायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही याला कट करू शकता. असे कापून घेतलेले आहे. हे बघा, तुम्हाला जो शेप आवडेल तुम्ही त्या शेप मध्ये कापला तरी चालेल. ती एका प्लेट मध्ये आपण काढू. मी ते सगळी डाळ ढोकळी जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता बाकीच्या उंड्याचे आपण असे काप करून घेऊ. बघा, आपली गरमागरम डाळ ढोकळी रेडी आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. एकदम मिक्स करू. आपली डाळ ढोकळी सर्व करायला तयार आहे. सर्व करून घेऊ. गरमागरम आपली डाळ ढोकळी तयार आहे. तुम्ही एकदा अशा प्रकारे
दाल ढोकळी नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.